अर्थात अग्निशमन दलाच्या 5 गाड्या सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न इथे करतायत। सध्या मीडियाला देखील त्या परिसरामध्ये जाण्यास बंदी आहे आणि त्यामुळे फक्त ही दृश्य जी आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचलेत। जे धुराचे लोट वरपर्यंत जाताना पाहायला मिळत आहेत त्यावरून तरी ही आग मोठी असण्याची शक्यता जास्त व्यक्त केली जाते। सध्या तरी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा एक कयास व्यक्त केला जातो। सिरमची ही नवी इमारत आहे। या इमारतीमध्ये लसीचे जे डोस आहेत त्याचं पॅकिंगचं काम या बिल्डिंगमध्ये चालतं आणि त्याच बिल्डिंगला ही आग लागली आहे। काही दिवसांपूर्वी कोविशिल्ड लस ज्यावेळेला इथे तयार होत होती, अंतिम टप्प्यात आली होती, त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सिरमला भेट दिली होती। या भागाची त्यांनी पाहणी केली होती। सिरमच्या नव्या इमारतीला भेट देऊन देखील त्यांनी इथली पाहणी केली होती आणि त्याच बिल्डिंगला आज ही आग लागलेली आहे। कोविशिल्ड लस बनवणाऱ्या सिरममध्ये ही आग लागलेली आहे। सिरम मधून दररोज हजारो लसीचे डोस जे आहेत ते देशभरात जगभरात पोहोचवले जात आहेत आणि त्यामुळे देखील सिरमकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलेलं आहे। सिरमचे सीईओ आदर पुनावाला हे रोजच्या रोज सिरम मध्ये येत आहेत, इथला आढावा घेत असतात आणि नेमकी आज सिरमच्या या नव्या बिल्डिंगला आग लागली आहे। त्यामुळे लसीच्या एकूणच प्रक्रियेला प्रोसेसला या ठिकाणी थोडासा आणखी वेळ लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। रोजच्या रोज कित्येक लसीचे डोस घेऊन या ठिकाणून कंटेनर विमानतळाकडे रवाना होत असतात। आजही अशा प्रकारे लसीचे डोस घेऊन कंटेनर या ठिकाणाहून रवाना झाले असणार आणि 2च्या सुमारास सिरमच्या नव्या बिल्डिंगला ही आग लागलेली आहे। कोरोनाचा कहर वाढू लागल्यानंतर कोविशिल्ड लसीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं। सिरम मध्ये असं म्हटलं जातं की जगभरामध्ये जेवढ्या लसी बनवल्या जातात त्यापैकी कित्येक म्हणजे जवळपास 80% लसी ह्या सिरम मध्ये बनवल्या जातात। भारतीय लसींकडे, सिरम मधल्या लसींकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं आणि त्यानंतर आलेली कोविशिल्ड ही लस जी आहे जी सिरम मध्ये तयार करण्यात आलेली आहे, तर ह्या लसीचे परिणाम देखील आता समोर येत आहेत। ही लस इफेक्टिव्ह ठरत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोविशिल्ड ही लस या ठिकाणी प्रभावी ठरत असल्याचं निदर्शनास आलं आणि अभिमानाची बाब म्हणजे कोविशिल्ड ही लस सिरम मध्ये बनवण्यात आलेली आहे आणि म्हणून सुद्धा संपूर्ण जगाचं लक्ष याकडे लागलंय आणि सिरम मध्ये नव्या बिल्डिंगला ही आग लागल्यानंतर देखील सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय। या आगीनंतर सुद्धा कोविशिल्ड लसीचे डोस बनवण्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये कुठेही अडथळा येऊ नये अशीच प्रार्थना देशभरात आणि जगभरामध्ये केली जाते। पुण्याच्या मांजरीमध्ये सिरमचे हे बिल्डिंग आहे आणि नव्या प्लांटमध्ये इथे बीसीजीची लस जी आहे ती बनवली जाते। अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांच्याकडून। अश्विनी, सगळ्यांचं लक्ष आहे या सिरमकडे, आग किती मोठी आहे या आगी संदर्भात अधिक काय माहिती मिळते? निखिला, साधारण 2 वाजण्याच्या सुमारास सिरम मध्ये ही आग लागलेली आहे। मांजरी भागाकडील जो सिरमचा नवीन प्लांट आहे या प्लांट मध्ये ही आग लागली आहे। फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या सुरुवातीला त्या ठिकाणी रवाना झाल्यात आणि आता आणखी 10 गाड्या ज्या आहेत त्या पुणे शहरातून सिरमकडे म्हणजे मांजरीमध्ये ज्या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। आगीचं नेमकं कारण जे आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही। जवळपास परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत धुराचे लोट जे आहेत ते सगळे पसरलेले आहेत, त्यामुळे ही आग किती प्रचंड आहे आपल्या लक्षात येऊ शकतं। अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात। त्या ठिकाणी जी अग्निशमन यंत्रणा आहे त्याच्या मदतीनं सध्या आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। सुरुवातीच्या 4 गाड्या आणि नंतर आता काही वेळापूर्वी पुणे शहरातनं 10 अग्निशमनच्या ज्या गाड्या आहेत त्या मांजरीकडे रवाना झालेल्या आहेत। निखिला, नक्कीच अश्विनी, तिथपर्यंत मीडियाला पोहोचू दिला जातंय का? कारण सिरमचा हा संपूर्ण परिसर कोविशिल्ड लस बनवण्यात आल्यानंतर तिथे मीडियाला जाण्यासाठी देखील बंदी घालण्यात आलेली होती, तिथपर्यंत आपण पोहोचू शकलोय का? काही माहिती मिळते या सगळ्या संदर्भात? ज्या ठिकाणी कोविशिल्ड लस बनवण्यात जात होती, सिरमचा मुळात जो एकदम सिरमचा परिसर आहे तो 100 एकराच्या आसपास आहे, खूप मोठा विस्तीर्ण असा परिसर आहे। तर त्याच्या विरुद्ध बाजूला जे मांजरी गाव आहे त्या मांजरी गावाच्या जवळ गोपाळपट्टा म्हणून जो काही भाग आहे त्या भागामध्ये जो प्लांट आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। एकूणच त्या ठिकाणी पोहोचायला काही वेळ लागेल कारण की या रस्त्याला सोलापूर रस्ता आहे हा
आणि काही वेळामध्येच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि मीडियाचेही आपले जे प्रतिनिधी आहेत ते त्या वेळेमध्ये तिथं पोहोचतील. परंतु ज्या ठिकाणी सिरमची लस बनवली जाते त्याच्या विरुद्ध बाजूला गोपाळपट्ट्यामध्ये जो प्लांट आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे. निखिला. अश्विनी, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिरमला भेट दिली होती. त्यावेळेला तुम्ही देखील त्या परिसरामध्ये गेला होतात. तर ही जी नवीन बिल्डिंग आहे, या नवीन बिल्डिंगमध्ये जिथे आग लागलेली आहे तिथे नेमक्या कोणत्या लसी बनवल्या जात होत्या किंवा त्या बिल्डिंगमध्ये नेमकं काय होत होतं? सिरमचे वेगवेगळे भाग आतमध्ये आहेत. एकूण 6 गेट जे आहेत ते सिरमला आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम जे आहे ते चालू असतं. काही भागामध्ये अजून बांधकाम जे आहे ते पूर्ण झालेले नाही, तेही त्या ठिकाणी चालू आहे. ऍडमिनिस्ट्रेशनशी संबंधित जी कामं आहेत ती सुद्धा चालतात. त्याच्यामध्ये रिसर्च असेल किंवा प्रत्यक्ष लस बनवणं, पॅकिंग वगैरे या पद्धतीची कामं जी आहेत ती त्या भागामध्ये चालतात. आणि अश्विनी, आता आपल्याकडे एक माहिती आली आहे की कोविशिल्डची लस जी आहे ती पूर्णतः सुरक्षित आहे, या लसीला कोणताही धोका नाही अशी माहिती दिली जाते. मी जसं मगाशी सांगितलं निखिला की ज्या भागामध्ये कोविशिल्डची लस बनवली जाते त्याच्या विरुद्ध बाजूला हा जो नवीन प्लांट आहे त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे. कोविशिल्डची लस बनवण्याचं काम हे जे सेफचे जे गेट आहेत ज्या ठिकाणी आपण गेट नंबर 2, 3 आणि 4 आहेत तिथून त्या कोविशिल्डचं लस बनवलं जातं, तिथं आपल्याला एंट्री मिळते आणि हा भाग अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळं कोविशिल्डच्या लसीला कुठलाही धोका जो आहे तो या आगीमुळे पोहोचलेला नाहीये. नक्कीच अश्विनी, आणि या नवीन बिल्डिंगमध्ये बीसीजीची लस बनवली जाते असंही कळतं. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी जेव्हा सिरमला भेट दिली होती त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आपण इथे बीसीजीची लस घेतलेली आहे जेव्हा कोरोनावरची लस आली नव्हती त्यावेळेला. आणि हीच जी बीसीजीची लस आहे ती आता सध्या सिरमच्या या नव्या बिल्डिंगमध्ये बनवली जात होती. सिरममध्ये केवळ कोविशिल्डच नाही तर बीसीजी आणि इतर आजारांवरच्या ज्या संसर्गजन्य जे आजार आहेत त्याच्या लस ज्या आहेत त्या बनवण्याचं काम चालतं आणि या नव्या बिल्डिंगमध्ये हे काम चालू होतं. मात्र खूप मोठा साठा जो आहे तो त्या ठिकाणी नव्हता. आता जी आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार खूप मोठा साठा त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळं फारसं नुकसान जे आहे ते झालं नसल्याचा एक अंदाज, प्राथमिक अंदाज जो आहे तो अग्निशामक विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा ही आग विझवण्याचा प्रयत्न जे आहेत ते करतात. पण आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. नक्कीच अश्विनी, अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. तुम्ही पुन्हा एकदा ही या संदर्भातली अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत धन्यवाद. आमदार मुक्ता टिळक आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडल्या गेलेले आहेत. मुक्ताजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये. सिरममध्ये जी आग लागली आहे त्या संदर्भात तुमच्याकडे किती माहिती आली आहे? आता प्राथमिक माहितीनुसार 1:30च्या सुमारास आग लागली आणि त्यामध्ये कोविड लस जी तयार करत आहेत त्या इमारतीला आग लागलेली नसल्यामुळे त्या लसी सुरक्षित आहेत असं आता मला कळत आहे. मुक्ताजी, किती मोठी आग आहे या संदर्भात काही माहिती मिळते? आता सध्या तरी कळलं की 10 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचत आहेत, मात्र आग त्यामुळे मोठी असण्याची शक्यता आहे. काही जीवितहानी झाल्याची काही माहिती मिळते? जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु हा काय घातपाताचा प्रकार आहे का असं सुद्धा प्रथमदर्शनी वाटतंय. कारण ज्या ठिकाणी लस तयार होते त्या ठिकाणी आग लागलेली आहे. तुम्ही स्वतः देखील या सगळ्याची माहिती घेताय, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पोहोचताय का? नाही, मी अजून तिथे गेले नाहीये, परंतु त्या ठिकाणी आता प्राथमिक माहितीनुसार बीसीजी लस ज्याच्यामध्ये तयार होते त्या इमारतीला आग लागली. मुक्ताजी, तुम्हाला असं का वाटतं की हा घातपाताचा प्रकार असू शकतो असं? अशी मी शंका व्यक्त केली. जी जी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आपल्याशी बोलत होत्या. अर्थात सिरममधली ही आग मोठी असण्याची शक्यता आहे. 10 ते 15 गाड्या ज्या आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्यात. ही जे काही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत धुराचे लोट या ठिकाणी निघताना पाहायला मिळत आहेत. तर सिरमच्या साधारणतः चौथा आणि 5वा जो मजला आहे त्या ठिकाणी ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण ज्या काही विंडोमधून हे धुराचे लोट बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत तर तिथे इमारतीच्या वरच्या भागामध्ये ही आग लागल्याचं निदर्शनास येतं.
विंडोमधून 2 विंडोमधून धुराचे लोट बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. पुढे फ्रंट साईडने आणि मागच्या साईडने देखील हे धुराचे लोट जे आहेत ते वर जाताना पाहायला मिळत आहेत. आगीचे ठिणगी किंवा या संदर्भातली काही दृश्य दिसत नाहीत, मात्र धुराचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. कदाचित एवढ्या मोठ्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग नियंत्रणात आणण्यासाठीची व्यवस्था नक्की या बिल्डिंगमध्ये असणार. नवीन बिल्डिंग ही होती. या नवीन बिल्डिंगमध्ये कोविशिल्डची लस बनवली जात नाही आणि त्यामुळे कोविशिल्डची लस पूर्णतः सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं. मात्र भाजपचे आमदार मुक्ता टिळक यांना मात्र या ठिकाणी काही घातपाताचा प्रकार असावा का अशी शंका येते. अशी शंका त्यांनी टीव्ही9च्या माध्यमातून इथे व्यक्त देखील केलेली आहे. मात्र 2 दृश्य आपण इथे पाहतोय की सध्या आगीचे लोट जे आहेत ते वर जाताना पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे आगीचे लोट वर जात आहेत त्यावरून ही आग मोठी असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. इमारतीच्या साधारणतः 4थ्या-5व्या मजल्यावरून ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली दिसते. कारण बाकीच्या विंडोमधून ही धुराचे लोट बाहेर पडत नाहीयेत, तर फक्त वरच्या ज्या 2 विंडो आहेत त्यामधून मागच्या आणि पुढच्या साईडने धुराचे लोट बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे मांजरीमध्ये ही सिरमची ही बिल्डिंग आहे. खूप मोठ्या विस्तारामध्ये सिरमच्या या बिल्डिंग्स आहेत. वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळं काम चालतं. मात्र या नव्या बिल्डिंगमध्ये कोविशिल्डचं काम चालत नाही आणि त्यामुळे त्या लसीला कोणताही धोका नाही अशी माहिती सध्या मिळते. स्थानिक आमदार चेतन तुपे आपल्या सोबत आहेत. चेतनजी, स्वागत तुमचं टीव्ही9 मध्ये. या आगी संदर्भात काय माहिती मिळते तुमच्याकडे? नाही, ही आग लागलेली आहे ती मांजरी येथील त्यांच्या नवीन इमारतीला लागलेली आहे. त्याच्यामुळे कसलाही धोका नाही. अजून नवीन इमारतीमध्ये कामच चालू होतं. वॅक्सिन जे सगळं बनतंय ते जुन्या इमारतीच्या तिथे त्यांचा R&D विभाग आहे. त्यामुळे वॅक्सिनच्या बाबतीत कुठली अडचण येणार नाही. तर प्रथमदर्शनी सगळी माहिती मिळते आहे. आता अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत. आग आटोक्यात सुद्धा येईल, परंतु कुठलाही मोठा अडथळा किंवा अडचण वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये येणार नाही असं आम्हाला तरी आता प्रथमदर्शनी सगळं कळून येतं. बरं चेतनजी, किती यामध्ये काही जीवितहानी झाली आहे का किंवा काही हानी झाली आहे का या संदर्भात काही माहिती मिळते किंवा आग किती साधारणतः मोठी आहे? कारण दृश्यांमधून दिसते की इमारतीच्या वरच्या भागामध्ये ही आग लागली. हो, एका भागाला लागलेली आहे. तसं मांजरीमधलं शिरमची जी आता नवीन त्यांनी बनवतं सगळं इमारती चाललेल्या आहेत, तिथे अनेक इमारती आहेत. त्यातल्या एका भागाला आग लागलेली आहे. अजून तरी जीवितहानी किंवा इतर कुठल्याही गोष्टीची पुष्टी होऊ शकलेली नाहीये. परंतु सध्या तरी प्रथमदर्शनी असं दिसतंय की फारशी काही हानी झालेली नसावी. एका वरच्या बाजूला लागलेली आहे आग, त्याच्यामुळे फार काही अजून समोर आलेले नाहीये. परंतु आम्ही परिस्थितीवर सगळ्यांची माहिती घेत आहोत. पोलीस दल असेल, फायर ब्रिगेड असेल, सर्वांकडून माहिती घेत आहोत. बरं चेतनजी, मुक्ता टिळक मगाशी बोलत होत्या की त्यांना घातपाताचा संशय या ठिकाणी येतोय. असं काही नाहीये, कारण विषय असा आहे की हे नवीन चालू होतं. तो जो असेल जर विषय तर त्याच्यामध्ये निश्चित सत्य समोर येईल. परंतु ज्या ठिकाणी कोविड वॅक्सिन बनतं त्या ठिकाणी ही आग लागलेली नाहीये, म्हणता येणार नाही किंवा किंवा असं म्हणणं धाडसाचं ठरेल. नवीन इमारतीचं काम चालू असताना काही असं होऊ शकतं, पण घातपात असं तरी आत्ता तरी सांगता येत नाही. धन्यवाद चेतनजी, तुम्ही आमच्याशी बोललात. स्थानिक आमदार चेतन तुपे आपल्याशी बोलत होते. अर्थात घातपाताची शक्यता त्यांनी फेटाळली आहे. मात्र या ठिकाणी कोविशिल्डची लस बनवली जात नव्हती, तर या ठिकाणी BCGची लस बनवली जात होती अशी ही माहिती मिळते. मात्र या संदर्भात अद्याप पुष्टी होऊ शकली नाहीये. मात्र या बिल्डिंगच्या वरच्या भागामध्ये 4थ्या-5व्या मजल्यावर ही आग लागल्याची दृश्य आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहेत. भाजपचे खासदार गिरीश बापट आपल्या सोबत आहेत. गिरीशजी, स्वागत तुमचं टीव्ही9 मध्ये. आगी संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे? मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवल्या बैठकीला मुंबईला आहे. मला कळाल्या मी आता FDA आणि कलेक्टर साहेबांची चर्चा केली. मांजरीला जे रोटा म्हणून त्यांचं युनिट आहे, सेपरेट युनिट आहे, त्याच्या 2ऱ्या मजल्याला आग लागलेली आहे. मनुष्यहानी तर नाही आहे अशी आत्ताची माहिती आहे. आग थोडी मोठी आहे कारण पूर्ण 2रा मजला आहे तो जळतो आहे तिथे. बाकी सगळे लोक आले आहेत, कलेक्टरही तिथे आहेत आणि आता जी नवीन लस तयार करतायत त्याचा आणि ह्या युनिटचा काही संबंध नाहीये अशी माहिती मला मिळाली आणि मी आता तातडीने तिकडे संपर्क करतोय. बरं गिरीश, याच्यामध्ये कोणाची काही जीवितहानी किंवा आणखी काही हानी झाल्याची काही माहिती मिळते? आग नेमकी कशामुळे लागली? प्राथमिक माहिती जीवितहानी काही नाहीये तिथे. 2ऱ्या मजल्याला आग लागली फक्त. आणि कोविशिल्डच्या लसीवर याचा काही परिणाम होईल?
हा नाही, हे युनिट पूर्ण वेगळं आहे. हे मांजरीला आहे आणि तिथे याचं आता कोविडच्या लसीचं काही प्रोडक्शन नाही आहे. ते वेगळे त्यांची जी बाकीची प्रोडक्शन आहे त्याच्यातला हा विभाग आहे. त्यामुळे नुकसान झालं असेल, पण त्याचा या लशीशी काही संपर्क नाही आहे. खूप खूप धन्यवाद गिरीशजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. भाजपचे खासदार पुण्याचे गिरीश बापट आपल्याशी बोलत होते. अर्थात नवा प्लांट आहे, हा नवी बिल्डिंग आहे आणि त्याच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागलेली आहे. आग मोठी असल्याची माहिती सुद्धा गिरीश बापट यांनी दिली आहे. सध्या तिथे जिल्हाधिकारी, इतर अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी देखील सिरमच्या या मांजरी इथल्या प्लांटमध्ये पोहोचलेले आहेत. इथे रोटा युनिट आहे आणि इथे कोविशिल्डची लस बनवली जात नाही. इतर प्रोसेसची कामं जी आहेत ती या बिल्डिंगमध्ये केली जात आहेत. जुन्या बिल्डिंगमध्ये कोविशिल्डचं काम होतं आणि त्यामुळे तिथे कोविशिल्डच्या लसीला कोणताही धोका नाही असं म्हटलं जातं. अद्यापही जीवितहानीची कोणतीही बातमी या ठिकाणी नाही. तसंच दुसऱ्या मजल्याला ही आग लागली आहे आणि आग विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. जवळपास 10 ते 15 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आग विझवण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रोटा युनिटला दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग मोठी आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. नव्या प्लांटमध्ये आग लागल्यामुळे कोविशिल्डच्या लसीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं देखील गिरीश बापट यांनी सांगितलं आहे. मुक्ता टिळक यांनी इथे घातपाताचा संशय व्यक्त केलेला आहे, शंका व्यक्त केलेली आहे. आताची महत्वाची बातमी, साधारणतः 1:30-2च्या सुमारास इथे ही मोठी आग लागली आहे. आगीत धुराचे लोट ज्या प्रकारे वर जाताना पाहायला मिळत आहेत, अर्थात आगीची ठिणगी काही या ठिकाणी दिसत नाही, मात्र धुराचे लोट ज्या प्रकारे पाहायला मिळतात त्यावरून ही आग मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. पुण्यातल्या मांजरी इथे सिरमचा हा नवा प्लांट आहे. नव्या इमारतीला ही आग लागली आहे. काही इमारतींचं काम या ठिकाणी सुरू देखील आहे. तर नव्या इमारतींमध्ये प्रोसेसिंग जे आहे, पॅकिंगची कामं जी आहेत ती या ठिकाणी केली जात आहेत. तसंच इथे बीसीजीची लस बनवली जाते असेही माहिती मिळते. शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. नीलमताई, स्वागत तुमचं TV9 मध्ये. या आगी संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे? माझ्याकडे फार माहिती अजून नाहीये, परंतु एक तर पहिली गोष्ट, पुणे महानगरपालिकेच्याकडे आणि विशेषतः हडपसर भागामध्ये आगीचे बंब चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. दुसरं म्हणजे स्वतः सिरम इन्स्टिट्यूटचं व्यवस्थापन अतिशय सजग आणि चांगल्या प्रकारचं त्यांची अंतर्गत कार्यक्षमता आहे. आणि तुमच्याकडेच बातमी येते की लस बनवणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्षात लस जी आहे ती सुरक्षित आहे. मला असं वाटतं ही लवकर आटोक्यात येणं हे आता महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने अग्निशमन दलाची शिकस्त चाललेली आहे. त्याच्या पलीकडची काय कारण किंवा काय होतंय कारण त्याचं हे लवकर स्पष्ट होईल. परंतु लोकांनी घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. लोक त्यातल्या सुरक्षित स्थळी कसे पोचतील हे प्रयत्न अग्निशमन दल निश्चितपणाने करत आहे. आणि आसपास मात्र तिथे थोडे गर्दीचे भाग आहेत, त्यामुळे थोडा वाहतुकीवरती परिणाम होऊ शकतो. त्याची थोडीशी लोकांनी जाणीव ठेवली, कारण हा 4 वाजताची जी वेळ आहे ना, ती बाजार सगळा हडपसरचा जो आहे त्याच्यात जास्तीत जास्त वर्दळीचा भाग असतो. त्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलीस आणि पोलीस दक्षता घेतील. आणि हडपसरचे नागरिक जे आहेत, मांजरी, हडपसर, संपूर्ण सोलापूर रोडची गावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा लोक बऱ्यापैकी सुशिक्षित आणि या संदर्भामध्ये जागृत लोक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच आग आटोक्यात येऊ शकेल. जी जी, खूप खूप धन्यवाद नीलमताई. नीलम गोरे आपल्याशी बोलत होत्या. अर्थात इथे सध्या आग लवकर आटोक्यात येईल अशी शक्यता त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र दुसऱ्या मजल्यावर ही मोठी आग लागली आहे. आगीचे धुराचे लोट जे आहेत ते सध्या इथे पाहायला मिळत आहेत. काही दृश्य आपल्याकडे इथे आलेली आहेत. सिरमच्या या परिसरामध्ये जाण्यासाठी मीडियाला देखील बंदी असते आणि त्यामुळे मांजरी इथे, पुण्यातल्या मांजरी इथे हा प्लांट आहे. नव्या बिल्डिंग आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या लसींचं काम, प्रोसेसचं काम सुरू असतं. कोविशिल्डची लस ही पुण्यातल्या सिरमचा जो जुना भाग आहे तिथे, जुन्या इमारती ज्या आहेत तिथे हे काम सुरू असतं आणि त्यामुळे कोविशिल्डच्या लसीला इथे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं सांगितलं जातंय. जुन्या इमारतीमध्ये सिरमची लस, कोविशिल्डची लस जी आहे ती बनवली जाते आणि त्यामुळे नव्या प्लांटमध्ये किंवा या नव्या इमारतीचं काम देखील सुरू होतं आणि नव्या इमारतींमध्ये सध्या फक्त प्रोसेसिंगचं काम सुरू असतं. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र साधारणतः 1:30-2च्या सुमारास ही मोठी आग लागली आहे. धुराचे लोट असे वर जाताना इथे पाहायला मिळत आहेत. धुराच्या लोटांवरून आग किती मोठी आहे याची कल्पना येते. तसंच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सुद्धा इथे दुसऱ्या मजल्याला ही आग लागली असून आग मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सध्या सगळी यंत्रणा सिरमच्या या परिसरामध्ये पोहोचली आहे। मांजरी हडपसर हा जो सगळा परिसर आहे हा साधारण गर्दीचा असा परिसर आहे आणि 4 नंतर या ठिकाणी वर्दळ वाढते आणि त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था इथे केली जाईल असं नीलमताईंनी नुकतंच आपल्याला सांगितलं। सध्या अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या या ठिकाणी पोहोचल्यात आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न इथे सुरू आहेत। कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून कोरोनावरच्या लसीसंदर्भात सगळ्यांचं लक्ष सिरमनं वेधून घेतलं होतं। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरमला भेट दिली होती आणि कोविशिल्ड लसीसंदर्भात माहिती घेतली होती। त्यानंतर महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांनी सिरमला भेट देऊन कोविशिल्ड लसीसंदर्भात माहिती घेतली होती। आदर पुनावाला यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन देखील केलं होतं आणि त्यामुळेच सिरमकडे फक्त देशाचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे। सिरममध्ये तयार होणारी कोविशिल्ड लस सध्या देशभरामध्ये वितरित केली जाते। देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे। आरोग्य सेवकांना आधी ही लस दिली जाते, त्यानंतर सर्वसामान्यांना ही लस दिली जाणार आहे आणि त्यामुळे देखील कुठलाही परिणाम या लसीवर होऊ नये हीच अपेक्षा देशभरातल्या जगभरातल्या लोकांना सिरमकडून आहे आणि त्यामुळेच ही आग लागल्यानंतर अनेकांच्या मनात धस्स झालं होतं की आता कोविशिल्डच्या लसीवर याचा परिणाम होणार का। तर सिरमची नवी लस कोविशिल्डची लस जी आहे ती या नव्या इमारतीमध्ये बनवलीच जात नाही आणि त्यामुळे या लसीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। रोजच्या रोज इथून कित्येक कंटेनर जे आहेत ते कोविशिल्डची लस घेऊन विमानतळावर जात असतात आणि तशा प्रकारे सिरममधून हे काम अविरत या ठिकाणी सुरू राहणार आहे। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।